मानव धर्मातील सर्वात मोठा सण षष्ठी हवन कार्य एका भगवंताचा प्राप्ती दिवस म्हणून सर्व सेवक आनंदाने उत्साहाने साजरा करतात। परंतु महानत्यागी बाबा झुंदेजी यांना भगवंताची प्राप्ती कशा प्रकारे झाली तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। बाबांच्या कुटुंबावर अनेक दुःख होते आणि त्या दुःखाचे निवारण करण्याकरिता महानत्यागी बाबा झुंदेजी यांनी भगवंताची 42 दिवसाची साधना करून आपल्या कुटुंबामध्ये असलेला भूतबाधेचा त्रास दुःख हे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि नष्ट केला। परंतु हे माहिती होताच सर्व लोक बाबांकडे येऊ लागले, आपापले दुःख सांगू लागले। त्यावर महानत्यागी बाबा झुंदेजी हे फूक मारून ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न करीत होते आणि अशाच कालावधीमध्ये एक स्त्री शांताबाई रंगारी नावाची बाबांकडे आली। बाबांकडे आपले दुःख सांगू लागली। महानत्यागी बाबा झुंदेजी सर्व लोकांना ज्याप्रमाणे मंत्राचा आधार घेऊन आणि फूक मारून त्यांचे दुःख दूर करीत होते त्याच प्रकारे त्या बाईला सुद्धा मंत्राच्या सहकार्याने आणि फूक मारून महानत्यागी बाबा झुंदेजी यांनी ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला। परंतु त्या बाईच्या अंगातले भूतबाधेचा त्रास कमी झालेला नव्हता किंवा त्या बाईच्या अंगातले भूतबाधा बाहेर निघत नव्हती। आणि त्यानंतर भगवंताजवळ महानत्यागी बाबा झुंदेजी यांनी शब्द दिला कि हे हनुमान जी, आप मुझे बताओ जगत में ऐसी कौन सी शक्ति है जो इस बाई के एक पल में दुख दूर करेगी। मैं भगवान किसे कहूँ और शैतान किसे कहूँ, आप कृपया मुझे मार्गदर्शन दीजिए। त्यानंतर महानत्यागी बाबा झुंदेजी यांच्याच मुखकमलातून भगवंत बोलले की या जगामध्ये भगवंत एकच आहे आणि ते सर्वांच्या आत्म्यामध्ये विराजमान आहे। परंतु या भगवंताला प्राप्त करण्याकरिता बाबाला 5 दिवसाचे हवन कार्य करावे लागेल असे बाबांच्या मुखकमलातून भगवंत बोलले। ठरल्याप्रमाणे कुटुंबाची बैठक घेतली आणि हवन कार्य करायचे असे निर्णय घेऊन महानत्यागी बाबा झुंदेजी यांनी हवन कार्य करायला सुरुवात केली। तो दिवस 20 ऑगस्ट 1948 हा होता आणि रक्षाबंधन हा सण होता। परंतु 5व्या दिवशी म्हणजेच 25 ऑगस्ट 1948 रोजी बाबा हे निराकार अवस्थेत गेले। हवनाची समाप्ती म्हणून कुटुंबाच्या व्यक्तींनी हवनाची समाप्ती म्हणून 6व्या दिवशी हवन कार्य करून हवनाची समाप्ती केली। त्यानंतर बाबा निराकार अवस्थेतून बाहेर आले। महानत्यागी बाबा झुंदेजी यांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडाले की या जगामध्ये भगवंत एकच आहे आणि तो सर्वांच्या आत्म्यामध्ये विराजमान आहे। जिस दिन इस शरीर से निकल जाऊंगा उस दिन तेरा यह शरीर मृत हो जाएगा असे महानत्यागी बाबा झुंदेजी यांच्या मुखकमलातून भगवंत बोलले। कालांतराने आणखी महानत्यागी बाबा झुंदेजी यांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की सेवक ये बेईमान है, मैं भगवान हूँ, मैं जानता हूँ कि सेवक ये बेईमान है, भले ही तूने मुझे प्राप्त किया होगा मगर मैं किसी भी मानव पर विश्वास नहीं करता। यावर बाबांनी विचार केला की भगवंताची आपण प्राप्ती करायला हवन कार्य केले, सर्व काही केले, परंतु आपल्याला भगवंतानी बेईमान का म्हटले आहे। त्यानंतर महानत्यागी बाबा झुंदेजी यांनी भगवंताजवळ शब्द दिला इमान की मी आजपासून इमाने एक बार सेवा करीन, या मानवाची सेवा करीन। त्यानंतर महानत्यागी बाबा झुंदेजी यांनी 2 तत्व दिले, परमात्मा एक मर्याजी भगवत नाम पर, आणि त्यावर प्रसन्न होऊन भगवान बाबा हनुमानजी यांनी दुःखदारी दूर करते उद्धार इच्छेनुसार भोजन हे 2 तत्व दिले। आणि अशा प्रकारे महानत्यागी बाबा झुंदेजीला भगवंताची प्राप्ती झाली। यामध्ये या सांगण्यामध्ये काही चुका भुला झाल्या असतील तर सर्व सेवकांनी क्षमा करावी। सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। षष्ठी हवन है आया, मेरा त्योहार है आया, षष्ठी हवन है आया।